मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कार्टून विस्टा चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठी शब्दांची रचना. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले स्वर, व्यंजन आणि त्या व्यंजनांची बाराखडी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अस्वराचे उच्चार असलेले शब्द म्हणजे अ, ते, ञ या अक्षरांचा समावेश असलेले शब्द आज आपण शिकणार आहोत. अस्वराचे उच्चार असलेल्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादींचा समावेश नसतो. हे शब्द साधे सरळ आणि बोलायला अगदी सोपे असतात. आता आपण 2 अक्षर असणारे, 3 अक्षर असणारे, 4 अक्षर असणारे शब्द बघणार आहोत. त्याचा अभ्यास करणार आहोत. दोन अक्षर असणारे शब्द कप, चव, तळ, पद, यज्ञ, कर, छत, पळ, पण, यश, खण, छळ, दम, फळ, यम, खत, जम, घन, वस, रथ, गड, जर, घर, बघ, रस, गर, जड, घड, भर, लप, मन, जल, नळ, भय, वर, घन, ठग, नभ, मग, वध, चल, नख, मघ, सन, चढ, ढग, पट, क्षण. बघा मित्रांनो, आपण आता बघितले 2 अक्षर असणारे शब्द. यामध्ये तुम्ही बघितलंच असेल, यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार यांचा कुठलाच समावेश नाहीये. तर हे शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची. ओके. आता बघूया 3 अक्षर असणारे शब्द. पसर, भजन, गवत, जमव, नरम, पदर, भगत, गजर, जळण, नयन, फणस, मगर, मटण, मखर, वजन, शरम, सरक, मदन, वचन, रमण, शहर, सरळ, हरण, मदत, शरद, सफर, हळद, मलम, वरण, शपथ, सहल, हजार, कदम, गरम, जवळ, नमन, कमळ, गमन, जलद, नगर, बदक, कळस, गगन, ढकल, नजर इत्यादी शब्दांचा समावेश आहे 3 अक्षर असणारे शब्दांमध्ये. यामध्ये सुद्धा आपण बघितले काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादींचा समावेश नाही. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करत चालायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण बघणार आहोत 4 अक्षर असणारे शब्द. अननस, उपवन, कसरत, गवळण, झटकन, पडवळ, मनगट, करवत, गणपत, दशरथ, पटकन, एकदम, कटकट, गलबत, दगदग, बळकट, लवकर, खटपट, चटकन, धनगर, बडबड, सरवत, गडबड, झटपट, परकर, अपचन, अवजड, अवसर, अडसर, अडगळ, अजगर, अवयव, अडचण, अवघड, उतरण, सरबत. हे झाले 4 अक्षर असणारे शब्द.
म्हणजेच अ ने उच्चार असणारे हे शब्द आहेत ते आपण आता बघितले. आता आपण बघूया अस्वर असलेले शब्दांची छोटी वाक्ये. बबन लवकर पळ व हरण धर. रमन सरळ बस व भजन कर. कमल रस बनव मग कप भर. हसन वड बघ मग वर चढ. अशा प्रकारे आपण बघितले अ उच्चार असलेले शब्द. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आ उच्चार असलेले शब्द म्हणजेच काना असलेले शब्द. Goodbye.